शिकायची आवड पाहिजे आपल्याला. म्हणजे असं म्हटलं जातं की ह्या जगामध्ये समजा 100% माहिती असेल, बरोबर, 100% माहिती मधली मला 20% माहिती आहे, मग किती टक्के उरलं? 80%. 20% माहिती आहे, 80% माहिती नाही असं उरलं. पण असं नाहीये. 80% मधले 30% माहिती नाही, 20% माहिती आहे, 30% माहिती नाही. 50% काय उरलं? 50% उरलं माहित नाही, हे देखील माहित नाही. अच्छा अच्छा. म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपण विचार करू शकत नाही. ब्लाइंड. हा, त्यामुळे अशा अनेक गोष्टी असतात, त्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतात. बरोबर. आणि त्या गोष्टी शिकता तुमच्या व्यवसायात तुम्हाला पुढे जाता येतं. नक्की नक्की. तर त्या शिकायचा प्रयत्न लोकांनी केला पाहिजे. आवर्जून. आपण पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत गणेश आहेत लातूरवरनं. बोला गणेश, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मला पत्रकार क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर त्यासाठी मला आपल्याकडून ऍडवाइस हवे होते आणि करिअर करण्यासाठी थोडीशी ऍडवाइस केली पाहिजे होती. बरोबर. पत्रकार क्षेत्रामध्ये ओके. तर पत्रकार त्यांची जर आवड असेल तर पत्रकार क्षेत्रात डेफिनेटली ते पुढे जाऊ शकतात. पण त्यात पण त्यांना शेवटी मानवी स्नेहसंबंध जोपासणे, लोकांपर्यंत पोहोचणं, तुमची चाणाक्ष बुद्धी पाहिजे किंवा तुम्हाला तिथे लक्ष प्रॉपर पाहिजे, कुठे कोणती घटना घडते हे माहिती असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता पत्रकारितेमध्ये. त्याच्यानंतर पत्रकाराचा अनुभव त्यांनी थोडासा घेतला पाहिजे. काही एक्सपिरियन्स वाल्या पत्रकारांबरोबर राहून सोबत, तर तो त्यांना त्यात फायदा होऊ शकेल. त्याप्रमाणे त्यांना जावं लागेल. नक्की नक्की. सर, तुम्ही कार्यशाळा घेता भरपूर, तर त्याच्याविषयी काय सांगाल? कशा प्रकारे तुम्ही लोकांना त्याच्यामध्ये मार्गदर्शन करत असता? कार्यशाळेत मी काय होतं, माझी कार्यशाळेमध्ये मी भरपूर वेळेस काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिकल वगैरे दाखवतो. एक या ठिकाणी प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवतो, म्हणजे बराच वेळेस हा आपल्याला नेहमी लागू होतो. असं म्हटलं जातं की बदल खूप गरजेचा आहे आणि निसर्गाचा देखील हा नियम आहे, बदल निसर्गाचा नियम आहे. तर मी सगळं प्रथम सांगतो की आपल्याला जर सक्सेस व्हायचं, यशस्वी व्हायचं, मोठं व्हायचं असेल तर बदल करणं गरजेचं आहे. तर बदलवरती मी नेहमी प्रॅक्टिकल दाखवतो. जे प्रेक्षक बघतायत त्या प्रेक्षकांनी पण एखादा कागद घ्यावा आणि तो प्रॅक्टिकल करावा. म्हणजे माझ्याकडे हा एक कागद आहे आणि मी कार्यशाळेत म्हणतो की ह्या कागदाचा जो कोणी 9 फोल्ड करेल त्याला मी बक्षीस देईन. अच्छा. मग या ठिकाणी 9 फोल्ड म्हणजे एकावर एक करायचा. हा पेपर आहे, याच्यावर हा एक फोल्ड केला, एक फोल्ड झाला. हा दुसरा फोल्ड केला, त्याच्यानंतर हा तिसरा फोल्ड झाला, त्यानंतर हा चौथा फोल्ड झाला. 9 फोल्ड करायचे. 9 करायचे. हा 9 करायचे. बर. आणि लोक प्रयत्न करतात कार्यशाळेमध्ये 9 फोल्ड करायचा. त्यानंतर हा परत झाला पुढचा फोल्ड. आपण ते मोजायला गेलो तर आपल्याला कळेल 5वा मला वाटतं. हा 5वा फोल्ड झाला. नंतर हा 6वा फोल्ड झाला आणि पुढे 7 फोल्ड. 7 फोल्डच्या पुढे तो जातच नाही पेपर. 7 फोल्ड पण प्रॉपर होत नाही. कसा बसा होतं? हा, म्हणजे 8 फोल्ड होऊ शकत नाही. मग आता ज्या लोकांना मी दाखवतो, लोक म्हणतात सर मोठा, कोणाला असं वाटत असेल प्रेक्षकांना की मोठा पेपर घेतला तर होऊ शकेल, तर न्यूजपेपर घेऊन देखील लोकांनी प्रयत्न करावा. होतंय का तसं? पण न्यूजपेपर घेतल्यानंतर देखील 9 फोल्ड होणार नाहीये. मला सांगायचं तात्पर्य काय की हा एक पेपर साधा आहे, ह्या पेपरला आपण बदली करायचा प्रयत्न करतोय, पण तो पेपर स्वतः बदल होत नाही किंवा बदली होत नाहीये. म्हणजे काय की ज्या व्यक्तीला पेपर एक स्वतः बदली होऊ शकत नसतो, त्याच्यात बदल करू शकत नसो, तर आपण लोकांमध्ये बदल करायचा प्रयत्न करतो. नेहमी काय करते, एखादी घरातली सून आपल्या सासूचा स्वभाव बदली करायचा प्रयत्न करते, सासू सुनेचा स्वभाव बदली करायचा प्रयत्न करतो. बॉस आहे तो आपल्या स्टाफला असं वागा, स्टाफ म्हणतो बॉसने असं वागलं पाहिजे. ते कधी दुसरा कसा वागतो याच्यापेक्षा आपण कसा वागतो, की आपण स्वतः बदल करणं गरजेचं आहे. आणि जो कोणी व्यक्ती स्वतः असा बदल करतो तो पुढे जातो. म्हणजे मी माझ्या राहणीमध्ये प्रचंड बदल केला. मला जे लोक ओळखतात, तर मी पूर्वीचा संतोष कामेरकर आजपासून 5-6 वर्षापूर्वीचा आणि आता आलेला बदल, तर मी हे 5-6 वर्षात प्रचंड शिकलोय, प्रचंड नॉलेज घेतलंय. त्यामुळे मला ते बदल मी करत गेलो स्वतःमध्ये आणि त्याचा फायदा मला होऊ शकला. तर तसं काही नंतर या ठिकाणी एक हे दाखवतो मी तुम्हाला. स्लाइडही बघूया आपण. त्याआधी पण पहिला फोन घेऊया. आपल्यासोबत संजय आहे, तर बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा, नमस्कार सर. माझा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय आहे नाशिकमध्ये. त्याच्यात मी चांगल्या प्रकारे यशस्वी कसा होईल ते विचारायचं सरांना. बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय, तर बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय तुम्ही बिल्डर लोकांना हे सप्लाय माल करत असाल, बरोबर आहे? तर बिल्डर लोकांना माल सप्लाय करताना प्रामुख्याने बिल्डर लोकांशी कॉन्टॅक्ट यांना बनवावे लागतील. त्या व्यतिरिक्त काही सरकारी ना काम मिळेल, सरकारी कामाच्या ठिकाणी लिंक बनवायला लागतील. नंतर बिल्डिंग मटेरियलमध्ये आता कसं होतंय, जसं महागाई पण वाढत जाते, म्हणजे रेतीचे रेट वाढतात, सिमेंटचे रेट वाढतात, तर ते काय त्यांच्या हातामध्ये नाहीये. पण त्यामुळे एखादं काम त्यांनी घेतलं असेल तर ते कामाची पुढची आखणी नियोजन हे करून घ्यायला पाहिजे, की माझं काम जर मी वेळेत पूर्ण केलं तर मला फायदा मिळणार आहे. त्यामुळे वेळेत काम पूर्ण करणं किंवा वेळेत माल सप्लाय देणं हे त्यांना बघायला लागेल. त्या व्यतिरिक्त त्या कामामध्ये ना आणखीन काही गोष्टी शिकायला लागतील बिल्डिंग मटेरियल सप्लायमध्ये पण. आणि त्याचबरोबर जोड त्याला आणखीन काही गोष्टी आपल्याला देता येते. बिल्डिंग सप्लायमध्ये त्याचा रेती सिमेंट सप्लाय करत असेल तर त्या व्यतिरिक्त जर स्टील सप्लाय करता त्यांना येतोय का ते बघायला पाहिजे. फ्युचरमध्ये हळूहळू त्यांना बिल्डिंग लाईनमध्ये मला उतरता कसं होऊ शकेल हा पण त्यांनी विचार केला पाहिजे, फ्युचरचा प्लॅन ठेवून. तर त्याला आणखीन चांगल्या प्रकारे पुढे त्यांना त्या व्यवसायामध्ये जाता येईल. नक्की नक्की. सो तुम्ही काही स्लाइड्स दाखवता त्या आपण बघूया. आता स्लाइड्स मध्ये कसं आहे, आपण एक लोकांना नेहमी सांगतो
की यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे काही गोष्टी लागतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे तुमचं ऍटिट्यूड. ऍटिट्यूड म्हणजे तुमचा दृष्टिकोन नेहमी हा 100% सकारात्मक पाहिजे. गंमत याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो. काही गंमत अशी आहे की ऍटिट्यूड बरोबर नॉलेज तुम्हाला लागतं, त्यावर तुम्हाला स्किल लागतं. या 3 गोष्टी तुम्हाला हा त्रिकोण दाखवला. त्रिकोण महत्वाचा की 3 गोष्टी तुम्हाला करायला लागतात. त्याच्यामध्ये ऍटिट्यूड बद्दल असं म्हणताना आपण म्हणतो की ऍटिट्यूड तुम्ही जर A to Z जर त्यांना मार्क द्यायला गेलात, A ला 1 मार्क, B ला 2 मार्क, C ला 3 मार्क, तर Z पर्यंत 26 मार्क होतात. आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं ऍटिट्यूडची स्पेलिंगला तुम्ही मार्क द्यायला गेला तर ते 100 मार्क येतात. म्हणजे A ला 1 मार्क, T ला 20 मार्क करत करत 100 मार्क येतात. म्हणजे ऍटिट्यूड तुमचा नेहमी सकारात्मक हा 100% पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये तुमचा दृष्टिकोन जर 100% सकारात्मक नसेल, तुमच्या मनात 99% सकारात्मक दृष्टिकोन, 1% सकारात्मक नाहीये, तरी देखील तुम्ही फेल होऊ शकता. त्याच प्रकारे डिसिप्लिनचं पण आहे की तुम्हाला कोणताही व्यवसाय करताना किंवा कोणताही काम करताना डिसिप्लिन महत्वाचं आहे. म्हणजे शिस्त महत्वाची आहे. शिस्त म्हणजे आज अनेक मोठे जे उद्योग झाले त्यांनी शिस्त पाळली आहे. मग ते वेळेच्या बद्दल शिस्त असो, आपल्या व्यायाम करण्याबद्दलची शिस्त की रोज व्यायाम केला गेला पाहिजे, अशा अनेक गोष्टी शिस्तीबद्दल असतात त्या त्यांनी पाळाव्या. त्याला पण तसे 100 मार्क आहेत. तर हे खूप महत्वाचं असतं. आणि त्याचबरोबर मुद्दा दुसरा एक येतो तो म्हणजे असं की सक्सेस फॉर्म्युलाबद्दल मी नेहमी सांगत असतो की काम करत असताना काय सक्सेस फॉर्म्युले नेमके असतात. तर या ठिकाणी जसं एक सुरुवातीला दाखवलंय की आय विन यू लॉस, म्हणजे ही स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये मी जिंकतोय, कोणतरी हारतो. दुसरा प्रकार असतो तो असतो मी हरलोय आणि तूही हरलास, ह्याला विकृती म्हणतात. म्हणजे आपण ते पूर्वी एक किस्सा ऐकला होता की एक व्यक्ती होतो, देव त्याला प्रसन्न होतो आणि देव म्हणतो तुला काय पाहिजे माग. तर तो त्याच्या शेजाऱ्याचं त्याचं भांडण झालेलं असतं. तर तो म्हणतो की देवा ठीक आहे मी मागेन ते मला देशील. देव म्हणतो हो मिळेल तुला. मग तो म्हणतो नक्की मी घर मागितलं मला घर देशील. बोलतो हो, पण देव म्हणतो तुला एक मी हे सांगतोय की तुला जे पाहिजे ते मी देईन, पण तुझ्यापेक्षा डबल मी तुझ्या शेजाऱ्याला पण देईन. मला प्रश्नचिन्ह पडतो की देव शेजाऱ्याला डबल देणार आहे, मग आता मी काय करू. म्हणून तो काय करतो, तो म्हणतो देवा एक काम कर, मग माझा एक डोळा फोड, म्हणजे आपण त्याचा दुसरा डोळा फोडेल. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं की ही विकृती होते. म्हणजे मी हरलो त्याला पण हरवणार, आणि हे समाजामध्ये अनेक ठिकाणी आहे. नंतर एक प्रकार मी सांगतो त्यामध्ये की आय लॉस यू विन. हा कुठे प्रकार होतो म्हणजे मी माझ्या मुलाबरोबर बुद्धिबळ खेळतोय. मुद्दाम मी एखादा प्यादा असा सरकवतो की मला मुलगा हरवेल किंवा माझा वजीर किंवा राजा मरेल असं मी काय चाललो. म्हणजे काय की मी हरलो तरी माझा मुलगा जिंकतो, पण त्या मुलाच्या जिंकण्यामध्ये माझा विजय आहे. हा एक प्रकार असतो याच्यामध्ये. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रकार तो म्हणजे आय विन यू विन, म्हणजे आपण दोघंही जिंकूया. तर समाजामध्ये विन विन सिच्युएशन ही खूप महत्वाची आहे. आणि जो विन विन सिच्युएशन मध्ये नेहमी राहतो ना तो सक्सेस होतो. विन विन सिच्युएशन मध्ये कायम राहायचा. ज्यांनी आतापर्यंत प्रश्न विचारले त्या लोकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही नेहमी दुसऱ्याचा विचार करा. म्हणजे मला बिझनेस मिळताना समोरच्याला कसा बिझनेस मिळेल हा विचार करा की आपोआप तुमचा फायदा होणार आहे. हे थोडंसं कार्यशाळेमध्ये मी सांगत असतो नेहमी. नक्की आपण आणखीनही तुमचे कार्यशाळेतले जे अनुभव आहेत ते जाणून घेऊया. तर यशाची गुरुकिल्ली म्हणजे नेमकं काय आणि कशा प्रकारे ती मिळवता येऊ शकते या विषयावर आपण आज चर्चा करतो. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे महाराष्ट्र कॉलिंग मध्ये. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. यशस्वी उद्योजक व्हायचं आहे कसं ते आपण आज जाणून घेतोय. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर संतोष कामेरकर. सर, तुम्ही बरेच व्यवसाय तुम्ही स्वतः केलेले आहेत, त्याच्यापासून तुम्ही सुरुवात केली. अगदी जसं तुम्ही मगाशी म्हणलात की आंबे फणस विकण्यापासून तुम्ही सुरुवात केली वयाच्या 14व्या वर्षी. तर अशाच प्रकारे पैसे कमवण्यासाठी कमी भांडवल वापरून कशा प्रकारे व्यवसाय करता येऊ शकशील, काय सांगाल? बरोबर आहे. कमी भांडवल म्हणजे असं की अनेक आज आपण बघतो की ही लोकांची मानसिकता पण आहे की आपल्याला कोणता व्यवसाय करता काय करता. आज मार्केटमध्ये तुम्ही बघता की MLM कंपन्या आहेत, चेन बिझनेस आहेत, यातून पण चांगला पैसा मिळतो, ते पण लोक करतात. फक्त निवड तुमची योग्य पाहिजे की योग्य कंपनी तुम्हाला निवड करता आली पाहिजे, तर तुम्हाला त्यात पुढे जायला स्कोप मिळतो. त्याचबरोबर सीझन वाईज बिझनेस करणं, म्हणजे तुम्ही मगाशी आंबे फणस म्हणा तसं तुम्ही दिवाळीमध्ये कंदील बनवणं म्हणा किंवा तुम्ही फटाकडे म्हणा, दिवाळीचा फराळ म्हणा, हे बिझनेस तुम्ही करू शकता. मी असे अनेक व्यवसाय केलेत त्या संदर्भातले, त्यामुळे मला त्याचा अनुभव चांगल्या प्रकारचा येत गेला आहे. त्याचबरोबर रिअल इस्टेटमध्ये देखील तुम्हाला तुमच्याकडे थोडे बहुत पैसे असेल तुम्ही गुंतवून त्यात फायदा तुम्हाला घेऊ शकता. म्हणजे मी आतापर्यंत जो बिझनेस केला त्यात काही रिअल इस्टेटमधून बऱ्यापैकी पैसा मला कमवता आला किंवा मी घेतला. मी माझ्या पनवेलला मी 1991 मध्ये जागा घेतली, 2 एकर जागा. खूप स्वस्तात मला ती मिळाली. त्यासाठी एक मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट माझा उभा आहे, SK हॉलिडे होम प्लस रेस्टॉरंट नावाने. तर हा उद्योग मी त्या ठिकाणी केला. त्यानंतर कमी भांडवलामध्ये करण्यासारखे उद्योग म्हणजे आणखीन तुम्ही बघत असाल की एखाद्या माणसांचं प्रोडक्ट घेऊन विकणं, त्याला MPO कन्सेप्ट असं म्हणतात की मार्केटिंग प्रोसेस आउटसोर्सिंग. म्हणजे लोकांचे जसं मॅन्युफॅक्चरर आहेत, मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट तुम्ही घेता आणि तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्युटरला देता. मला एका मोठ्या कंपनीचं विटलसी मार्केटिंग लिमिटेड नावाची कंपनी आहे, त्या कंपनीचं नॅशनल ट्रेनर म्हणून त्यांनी अपॉइंट केले मला. तर त्या कंपनीचं संपूर्ण भारतभर 50 लाख लोक आहेत
आणि ती कंपनी अशाच प्रकारे प्रोडक्ट घेऊन लोकांना देत असते. म्हणजे पूर्वी हा बीपीओ कॉन्सेप्ट होता, म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. नंतर नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, केपीओ झाला, आज एमपीओ आहे. म्हणजे लोकांचे प्रोडक्ट घेऊन तुम्ही द्या. जसं माझ्याकडे आता काही शिक्षक येतात किंवा काही प्रिन्सिपल येतात, ती माझी पुस्तकं घेऊन विकतात. त्यामुळे त्यातून त्यांना बेनिफिट मिळतो. म्हणजे तुम्ही लोकांचे प्रोडक्ट घेऊन देखील विकू शकता. तिथे काय तुमची अशी मोठी इन्व्हेस्टमेंट असते. तशा अनेक गोष्टी तुम्हाला करण्यासारख्या आहेत. जर तुम्ही करायचं मनावरती आणलात किंवा आता काही प्रदर्शन वगैरे असतं, तर प्रदर्शनापुरती तुम्ही स्टॉल घेऊन वस्तू तुम्हाला विकता येतात. तर अशा अनेक गोष्टी. मग त्या स्टॉलवर तुम्ही किती प्रोडक्ट, वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट ठेवा, त्याने काय फरक पडत नाही. तुमचे 3-4 प्रकारचे प्रोडक्ट असेल तुम्ही ते करू शकता. त्यामुळे उद्योजकाने कोणताही उद्योग तो करू शकतो, फक्त त्यांनी त्या प्रकारचं नियोजन करून करणं गरजेचं आहे. तर त्याला ते करता येतं. नक्की. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत संदीप आहेत संगमनेरवरनं. बोला संदीप, तुमचा प्रश्न विचारा. हा बोला संदीप. मॅडम, मला सरांना असा प्रश्न विचारायचा होता. मी संदीप राजळे संगमनेर अकोल्यावरून बोलतोय. तर नेटवर्क मार्केटिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी यशाची गुरु केली सांगा सर. नेटवर्क मार्केटिंग मला आवडीचा प्रश्न ते विचारला एकदम संदीप. हे माझं पुस्तक आहे, यशस्वी नेटवर्क मार्केटिंगची गुरु केली. त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने सांगितलं की नेटवर्क मार्केटिंग यशस्वी कसं होता येतं. त्याच्यामध्ये असं की एक तर तुम्ही तुमच्या बरोबर असणारे नीचे खालचे कलिग्स, तुमच्यावर असणारे वरचे लोक, यांच्यावर तुम्हाला स्नेहसंबंध जोपासावे लागतात. त्या व्यतिरिक्त काही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायला लागतात. म्हणजे तुम्हाला काही आउटडोअर ऍक्टिव्हिटी करायला लागतात. काही आमच्यासारखे ट्रेनर तुम्हाला बोलवायला लागतात. आणि माझा याच्यात हातखंड आहे. म्हणजे मी अनेक MLM कंपन्यांना, अनेक कंपन्यांना ट्रेनिंग दिले, लोकांना सांगितलंय, अनेक यशस्वी लोकांना बघितलंय मी. यातून लोकांनी गाड्या घेतल्या, आपल्या लोकांनी घरं घेतलेत. लोक आज म्हणजे भरपूर, आज नाही म्हटलं तरी अगदी भारतासारख्या ठिकाणी म्हणायला गेलो तर आज 20-25% तरी लोक नेटवर्क मार्केटिंगचं काम करतात वेगळ्या कंपनीचं. म्हणजे आज मोठमोठ्या कंपन्या, म्हणजे रिलायन्स कंपनी आज भाजी विकायला आली आहे, किंवा आज मोठमोठ्या कंपन्या छोटे छोटे प्रोडक्ट चालू करतात. तर हे पुस्तक आपलं आहे, हे पुस्तकं अवेलेबल आहे, ती आपल्याला मिळू शकतील. आणि याच्या माध्यमातून यशस्वी होण्याचं मी नेहमी हे सांगतो की नेटवर्क मार्केटिंग मध्ये तुम्हाला पैशाची भूक असणं गरजेचं आहे. पैशाची भूक असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. या प्रामुख्याने ज्यांना पैसे कमवायचे त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास करावा कंपनीचा आणि योग्य कंपनी निवडावी. तर तुम्हाला त्यात यशस्वी होता येतं. त्याचबरोबर मग इतर काही ऍक्टिव्हिटी असतात ते तुम्हाला करायला लागतात. म्हणजे तुमच्या रेग्युलर मंथलीच्या मीटिंग असतील, तुमच्या ज्युनियर्स लोकांना एखादी दिवाळीची पार्टी देणं, एखादी मीटिंग लावणं, लंच मीटिंग करणं, कॅम्प ऑर्गनाईज करणं, ट्रेनिंग ऑर्गनाईज करणं, आणि मोटिवेट नेहमी ठेवायला लागतं. स्वतःला पण तुम्ही मोटिवेट ठेवता तेव्हा तुम्ही होत असतं. त्याबद्दल मी असं म्हणतो, एक वाक्य नेहमी नेटवर्क मार्केटिंग मला सांगताना की तो ईश्वर तेव्हा देईल मला जेव्हा त्याच्या मनात येईल, परंतु तो ईश्वर नक्की देईल मला जेव्हा माझ्या मनात येईल. त्यामुळे तुमच्या मनात येणं गरजेचं आहे. तर नेटवर्क मार्केटिंग तुम्हाला यशस्वी तुमच्या मनात तुम्ही किती पणे उतरता याच्यावर डिपेंड आहे. आणि त्याच्या सक्सेसचा रेशो पण खूप कमी असतो नेटवर्क मार्केटिंगमध्ये. कारण अनेक लोक जेव्हा होतात तेवढे फेल होतात, कारण त्यांना पुढे तेवढी आवडच नसते काम करायची. तर ती आवड निर्माण स्वतःमध्ये करून घ्यायला गरजेचं असतं, त्यावेळेस तुम्ही यशस्वी होत असता. तर हा एक नेटवर्क मार्केटिंगचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला चेन बनावं लागते, तुमच्या ओळखी तुम्हाला रिलेशन मेंटेन करायला लागतं. एक रिलेशन बद्दल मी नेहमी सांगतो की इमोशनल बँक म्हणतो मी नेहमी. म्हणजे जसं बँकमध्ये आपलं अकाउंट असतं, सेव्हिंग अकाउंटमध्ये डिपॉझिट करतो आपण, पैसे आपण विड्रॉल करतो आणि पैसे बॅलन्स असतात. तसं इमोशनल बँकमध्ये काय म्हणतो की रिलेशन कसे मेंटेन करणार तुम्ही लोकांबरोबर. तुम्ही लोकांना थँक्यू म्हणताय तर तुम्ही डिपॉझिट करता, तुम्ही लोकांचा अपमान करता तर तुम्ही विड्रॉल करता. त्यामुळे तुम्हाला रिलेशन मेंटेन करता तुमच्या हाताखालच्या माणसांबरोबर, तुमच्या वरच्या सिनियर बरोबर, तेव्हा तुमचा फायदा होत असतो. मग नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्ही रिलेशन मेंटेन करा लोकांबरोबर, त्याचा फायदा तुम्हाला नेहमी मिळतो. नक्की. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत साईनाथ आहेत लातूरवरनं. बोला साईनाथ, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सरजी. साईनाथ गोने बोलतोय लातूरवरून. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की सीझन वाईज तुम्ही जे काही बिझनेस सांगत होता आता, तर त्याची कुठं ट्रेनिंग वगैरे दिली जाते का? बरोबर. सीझन वाईज तुम्ही जे बिझनेस सांगत होता ते त्याचं हे ट्रेनिंग दिलं जातं? हो, ऑफकोर्स माझ्याकडे अशी व्यवसायाची यादीच आहे की जे व्यवसाय सीझन वाईज आपल्याला करता येऊ शकतात. तर त्या व्यवसाय संदर्भात म्हणजे दिवाळी असो किंवा आता वट पौर्णिमेला आंबे फणसाचा उद्योग असो, किंवा त्याच्यानंतर आपण बघायला गेलो की मे महिन्यामध्ये काही उद्योग करतात आपल्याला, जेव्हा मुलांना सुट्टी वगैरे असते. म्हणजे ड्रॉइंग क्लास घ्या, नंतर क्राफ्टचे क्लास घ्या, व्यक्तिमत्व विकासाचे करता येतात. इव्हन मी पण अपॉर्च्युनिटी लोकांना देत असतो की शिका आणि कमवा. म्हणजे तुम्ही ज्यांना कोणाला शिकायची इच्छा आहे त्यांनी आमच्याकडे येऊन शिकायचं आणि आम्ही त्यांना पुढे कमवायची संधी देऊ. की आम्हाला व्हॉलेंटियर संपूर्ण भारतामध्ये माझं काम असतं, आम्हाला व्हॉलेंटियर्स लागत असतात. त्यामुळे व्हॉलेंटियरसाठी तुम्ही आमच्याला की तुम्हाला मी काय शिकवतो, मग ते शिकवल्यानंतर तुम्हाला पुढेचा फायदा होत असतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतात. आणि 1-2 काही उद्योग मी माझ्या ह्या पुस्तकात पण टाकलेत, मला यशस्वी व्हायचंय.
त्या पुस्तकामध्ये काही मुद्द्यांमध्ये मी ते टाकलेलं आतमध्ये की कशा प्रकारचे व्यवसायामध्ये उतरता येतं आणि काही नवीन नवीन आयडिया किंवा काय आपल्याला कल्पना लावाव्या लागतात. त्यामुळे आपण असं म्हणतो की कल्पनाची आयडिया ही तुम्हाला आयडियाची कल्पना ही तुम्हाला एक आयडिया तुम्हाला खूप मोठं यश देत असते. बरोबर. तर त्यामुळे तुमची अशा काही गोष्टी तुम्ही कल्पना लावायच्या असतात, आयडिया करायच्या असतात, तर होतं. म्हणजे असं म्हटलं जातं की बोलणारा माणूस माती देखील विकतो, न बोलणाऱ्या माणसाचं सोनं देखील विकलं जातं. त्यामुळे आज तुम्हाला बोलता आलं पाहिजे, मार्केटिंगमध्ये देखील असाल ते तुम्हाला विकता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. स्वतःला कॅरी करणं किंवा प्रेझेंट करणं तेही तितकंच महत्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर नक्कीच तुम्हालाही यशस्वी उद्योजक बनायचं असेल तर सरांकडनं टिप्स घ्यायला विसरू नका. पाहत राहा महाराष्ट्र.